आवाज महाराष्ट्राचा। बातमी आहे पिंपरी चिंचवडमधली। सध्या बिग बॉस मराठी घरामध्ये चांगलाच खेळ रंगलेला आहे आणि यामध्ये बारामतीचा सूरज चव्हाण याचा खेळ लोकांनाच नव्हे तर कलाकारांना देखील आवडला आहे। एकतर सूरज चव्हाण याचा साधेभोळेपणा हा लोकांना आवडायला लागलाय। सध्या अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर राज्याबाहेर सुद्धा ट्रेडिंगला असलेले गाणे झापूक झुपूक हे गाणे सूरज चव्हाण यांनी बिग बॉसमध्ये म्हटलेलं आहे आणि या गाण्यावर डान्स देखील केला आहे। या गाण्यातील कलाकार म्हणजेच अक्षय पंडागळे आणि ज्योती शेतसंदी यांना नेमके काय वाटतं या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे महाराष्ट्र 18 न्यूजचे संपादक देवा भालके यांनी। आपण बघतोय की महाराष्ट्रभर एक मराठी गाण्याने अक्षरशः धुमाकाळ घातलेली आहे। त्या गाण्याचं नाव आहे झापूक झुपूक आणि हे गाणं सध्या खूप ट्रेंडिंगला आहे आणि यातच आता बिग बॉसमध्ये सुद्धा या गाण्याची चर्चा होऊ लागली आहे। आपण आज पिंपरी चिंचवडमध्ये आहोत आणि या गाण्याचे जे कलाकार आहेत अक्षय आणि ज्योती हे पिंपरी चिंचवडमध्ये रहिवासी आहेत आणि आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत। काय सांगाल एकंदरीत आज तुम्ही बघताय की बिग बॉसमध्ये सुद्धा तुमच्या गाण्याचा धुमाकाळ आपल्याला पाहायला मिळते, काय सांगाल याबद्दल? खरंच तर खूप आनंद होतो की आज महाराष्ट्रामध्ये चांगलं ट्रेडिंगमध्ये चालू आहे आपलं गाणं। म्हणजे करताना असं वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या लेवलला उचललं जाईल किंवा एवढं प्रेक्षकांना ते गाणं आवडेल, पण आज हे सगळं खरंच छान होतं। आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी जे उदयनराजे आणि जितेंद्रराजे यांनी सुद्धा हे गाणं लावल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा या गाण्यांचा आनंद घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे। याबद्दल काय तुमचं म्हणजे प्रतिक्रिया काय? ABP न्यूज चॅनलवरती जेव्हा हे व्हिडिओ मी स्वतः पाहिले तेव्हा मला एवढा आनंद झाला की म्हणजे स्टार्टिंगला ते गाणं म्हणजे असं ऐकू येत नव्हतं, पण जेव्हा ते झापूक झुपूक हे गाणं जरा जोरात म्हणजे दादांनी नाही का वॉईस वाढवला आणि ऐकले दोघांनी, तेव्हा एवढं छान वाटलं मला की आमचं गाणं राजन सरांपर्यंत पोचलेलं आहे, एवढ्या मोठ्या लोकांपर्यंत। आणि बिग बॉसला सुद्धा सूरज चव्हाण मोठ्या प्रमाणात प्रमोशन केलेलं आहे। अक्षय कुमारने देखील त्यांच्यावरती डान्स केलेला आहे। मी सूरज चव्हाणचं खूप आभार मानेन तिथे आणि राजन सरांचं पण मी आभार मानते। आणि जे आमचं गाणं आले झापूक झुपूक त्याला तुम्ही अजून प्रतिसाद द्या, कमेंट करा आणि गाणं पूर्ण बघा, सो लाईक करा, शेअर करा, हेच माझी इच्छा आहे। आत्ता जर आपण बघितलं तर बिग बॉसमध्ये 2 मेंबर जे आहेत ते बाहेर गेलेले आहेत, एक तर आर्या आणि दुसरा आपला निखिल, हे दोघे सुद्धा बाहेर गेलेले आहेत। तर कुटुंबामध्ये जर समजा बिग बॉसच्या कुटुंबामध्ये सपोर्ट करायचं म्हणलं तर तुम्ही कोणाला कराल? मी तर सूरज चव्हाणला सपोर्ट करेन, कारण सूरज चव्हाणला आई आणि वडील दोघंही नाही, तर आपण सगळेजण सूरज चव्हाणच्या पाठीमागे उभे राहू। मी देखील सूरज चव्हाणच्या पाठीशी उभी आहे आणि मला असं वाटतं की सूरज चव्हाण हा बिग बॉस विनर झाला पाहिजे। तर आपण बघितलं तर तुम्ही कोल्हापूरच्या साईडच्या पुढे मला असं वाटतं बाउंड्री होती आणि तुमच्याच कोल्हापूरचा आज कर्नाटक तर त्याच साईडचा अजून एक रांगडागडी आपल्याला बिग बॉसमध्ये तो माहिती आहे का, त्याला टिपी दादा म्हणतात, धनंजय पवार, तो देखील आहे। मग तो का नाही? कारण मी सूरज चव्हाणचं जे स्ट्रगल पाहिलेलं आहे त्यामुळं मग मला असं वाटतं की सूरज चव्हाण जिंकला पाहिजे, कारण सूरज चव्हाण हा आई वडील नसलेला मुलगा आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं तो जिंकला पाहिजे। ॲक्च्युली कसं म्हणजे सूरज जो आहे तळागाळातनं एकदम गरिबीतनं वरती आलेलं, असं नाही की ते आमच्या गाण्याचं प्रमोशन केलं आहे किंवा ते गायलं ह्याच्यासाठी नाही, तर एकंदरीत पाहिलं तर त्याचा जो बॅकग्राऊंड आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। जो टिकटॉकवरती जो करायचा छोटे व्हिडिओ वगैरे, तर एकंदरीत एवढ्या सामान्य कुटुंबातला माणूस तिथं जाऊन जर विनर होत असेल तर ते आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे। त्याच्यामुळं मोस्टली सूरजच जिंकला पाहिजे अशी आमची तरी इच्छा आहे आणि मला वाटतं महाराष्ट्राची पण अशी इच्छा असेल की सूरजच जिंकला पाहिजे। आणि सूरज चव्हाणला झापूक झुपूक टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा। निश्चितच आपण बघतोय की बिग बॉसमध्ये सध्या आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये चांगला खेळ आत्ता सुरू झालेला आहे आणि आपण जर बघितलं तर प्रतिस्पर्धी म्हणून निक्की आणि सूरज या दोघांकडे बघितल्या जाते। आत्ता आपण जे झापूक झुपूकचे जे अभिनेत्री असतील किंवा अभिनेते असतील यांनी जर बघितलं तर त्यांनी त्यांच्या गाण्याचं प्रमोशन सूरजनं केलेलं आहे। त्याचबरोबर फक्त गाण्याचं प्रमोशन केलं आहे म्हणूनच सूरज जिंकला पाहिजे असं नाही, तर
सूरज हा सामान्य कुटुंबातील मुलगा आहे आणि तो इथपर्यंत पोहोचला आहे, तर निश्चितच त्याला सपोर्ट केल्याचं आपल्याला पाहायला. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.